झेनझीने एका पक्षाची अन एका माणसाची दहशत संपविली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन. पुढील निवडणुकीत 12चे 50 नगरसेवक करणारच मनोज प्रधान. ठाणे जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली. या झेनझीने आपणा सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गौरवोद्गार काढले. दरम्यान पुढील महानगरपालिका निवडणुकीत 12 वरून 50 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची असेल, असा आशावाद मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जय भगवान हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आपल्याला 2014 पासून जी भीती होती, आयसची म्हणजेच इन्कम टॅक्स, CBI आणि ED या 3 संस्थांची, मात्र आपल्याकडे हरण्यासारखे काहीच नाही, याची जाणीव असलेल्या झेनझी पिढीने आपण घाबरायचे कशाला, असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरुवात केली. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे तत्त्वज्ञान अनेक तत्त्ववेत्त्यांनी सांगितले, मात्र या तरुणांनी नवीनच तत्त्वज्ञान आपणाला शिकवले. मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा अन विचारायचा, अंकल आज भी मारोगे. या पिढीने सांगितले की दहशत संपवायची असेल तर ती हास्य विनोदाने संपवून टाका. या पोरांनी हास्य विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली. 2014 साली आपल्याला व्हॉट्सॲप माहीत नव्हते, फक्त बीजेपीला माहीत होता. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सॲपवर फिरवलं. 2026 अख्खं राजकारण व्हॉट्सॲप विरुद्ध इन्स्टावर आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोळं घुसली आहेत की त्यांनी व्हॉट्सॲपवाल्यांची दादागिरी संपुष्टात आली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते, त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होते आणि त्याच शिक्षणाच्या आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळे तरुण पिढी लढण्यास सज्ज झाली. यापुढे जय भीम हाच शब्द नमस्कार आणि हॅलो ऐवजी वापरला जाणार आहे. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनोज प्रधान यांचे प्रचंड कौतुक केले. मनोज प्रधान हे कार्यकर्त्यांमधले बापमाणूस आहेत. कार्यकर्ते कसे गोळा करायचे, संघटना कशी वाढवायची, याची कौशल्य त्यांच्या एवढे कोणाकडेच नाही. 1987 पासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, पण मनोज प्रधान हे कार्यकर्ते गोळा करणारे लोहचुंबक आहेत. त्यांच्याप्रमाणे गोड शब्दात संवाद साधणे आपणालाही जमत नाही, असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे तुमच्या पत्रिकेतच संघर्ष आहे. ठीक है, उसने जिंदगी दी है और कहना है कि मनोज प्रधान जी आपल्या ठाणे शहरात महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री शानू पठाणजी, गटनेते अभिजित पवारजी, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत. आजची मीटिंग मनोजने का बोलवली मला माहिती नाही, पण मी मनोजला कार्यकर्ता आणि म्हणजे एक मॅग्नेट, लोहचुंबक म्हणून 87 सालापासून ओळखतो. त्याची जेवढी लोक जमावण्याची त्याची जेवढी ताकद आहे तेवढी मला वाटत नाही ठाण्यात कोणाची. म्हणजे तो असा, आम्ही पूर्वी बघायचो असं, मनोज प्रधानांकडे ना एवढीशी चिठ्ठी असायची, चिठ्ठीवर नावं लिहिलेली असायची. हा 300 पोरं, हा 200 पोरं, आणि बरोबर तेवढ्याच जणांना फोन करायचा आणि बरोबर तेवढे पोरं घेऊन यायची. म्हणजे आम्ही एक युवक काँग्रेसची लढाई लढलेली होतो, हा विरुद्ध कल्याण राय, आणि दोन कोणाबरोबर होते ते आता काढायला. दोघांचा समांतर मोर्चा निघाला, अध्यक्षपद कोणाला मिळवायचं. कल्याण राय तसा मजबूत होता. मनोज प्रधानांनी एवढी गर्दी जमा केली की जर एकाच 10 ची टक्कर झाली, म्हणजे एक कल्याण रायचा, 10 एक जर कल्याण रायचा होता तर 10 मनोज प्रधानांकडे. मनोज प्रधान कार्यकर्त्यांमधला बाप आहे सगळ्यांचा. त्याच्या ते खांद्यावर हात टाकून बोलण्याची तिची पद्धत, म्हणजे लोकांना
चॉकलेट आणि शुगर कोट आणि मनोज प्रधान. आणि आपल्याला ते कधी आयुष्यात जमलं नाही, रोखठोक. आता काय स्वभावातला फरक असतो, त्याला काय करणार. पण असं असून देखील आमची मैत्री गेली 40 वर्ष टिकून आहे. आमच्यात कधीच दुरावा निर्माण झाला नाही. आजकालचे कार्यकर्ते पण इतके, आता मी रील्स बघतो, जमानाच पलटलो. म्हणजे आपल्याला 2014 पासून जी भीती होती आईसची, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, या ठिकाणची प्रचंड भीती एका वयोगटात. हरवण्यासारखं काहीच नाही. नीचे जमीन ऊपर आसमान. असा विचार करणारी एक पिढी या भारतात आहे. मला हरवण्यासारखे काहीच नाही, मग मी कशाला घाबरू. म्हणजे जे कुठल्याही तत्वज्ञाने आजपर्यंत सांगितलं नाही, कुठल्याही फिलॉसॉफरने आजपर्यंत सांगितलं नाही. म्हणजे आता तुम्हाला मला माहित नाही, म्हणजे कधी अरिस्टॉटलने सांगितलं नाही, जे कधी प्लुटोने सांगितलं नाही, जे कोणी म्हणजे गांधीजींनीही आपल्या तत्वज्ञानात जे कधी समजवलं नाही. त्यांनी काय सांगितलं, व्हायलन्सचं उत्तर नॉन व्हायलन्स. पण ह्या पिढीने सांगितलं, दहशत संपायची असेल तर ती हास्य विनोदाने संपून टाका. त्या पोरांनी हास्य विनोद असे केले, ते इतके हृदयात गेले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपून टाकली. नाही ते मला हसू येत होतं. पोरांना रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा. अंकल आज भी मारोगे. तो पोलीस आतमध्ये शेवटी पोलीस सुद्धा माणूसच आहे ना.